टायर चेंज करायचा आहे, मला काम लागलंय आणि चांगलं घाटातच पंक्चर झालंय आमचं टायर। देखो देखो ये हो गया है पंक्चर टायर हमारा। गुड मॉर्निंग फ्रेंड्स। अरे अंधार दिसतोय बाजूला, हो अंधार दिसतोय कारण आम्ही सकाळी उठलो लवकर आणि आम्ही रात्री आदनापूर इथे स्टे केला होता। काल पूर्ण दिवस जो होता आपला देवदर्शनाचा राहिला, ज्योतिबा, त्यानंतर कोल्हापूर, पट्टणकोडी दुर्ग मंदिर आणि शेवटी संत बाळूमामा क्षेत्र आदमापूर इथे आपण स्टे केला। तर 4 ठिकाणांचं देवदर्शन झाल्यानंतर आज दुसरा दिवस आपण सकाळी 5:30 वाजता निघालो मालवणच्या दिशेने। 10 पर्यंत मालवणमध्ये पोहोचण्याचा टार्गेट आहे आणि तिथून त्यानंतर 2 दिवस तिथं स्टे असेल आपला। तर बघूया आता प्रवासाला सुरुवात केलेली आहे। सुंदर अशी आल्हाददायक पहाट आहे, थंड वातावरण आहे। चलो गुड मॉर्निंग गाईज, आम्ही मस्त इथे थांबलेलो आहोत। मला मस्त नाश्ता केलेला आहे, मस्त पोहेचा नाश्ता झालेला आहे। तुम्ही बघता इथे माझ्या बाहेर कसं धुके आहे पूर्ण। मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहे मालवणच्या दिशेने आणि आता आम्ही फोंडा घाटातून चाललेलो आहे। फोंडा घाटातील खूप असा सुंदर असा घाट आहे हा। रस्ता खूप छोटा आहे, 2 वे नाही आणि 1 वेच आहे। तर तुम्ही आता फोंडा घाटातील ड्रोन व्ह्यूचा आनंद घ्या। पुढील काही क्षणामध्ये तुम्हाला फोंडा घाटाचा एक छान असा ड्रोन व्ह्यू पाहायला मिळेल। पंक्चर, आता आम्हाला टायर चेंज करायचं आहे, आम्हाला काम लागलंय आणि चांगलं घाटातच पंक्चर झालंय आमचं टायर। काम चालू आहे, टायर नवीन टाकायचं काम चालू आहे। आता तिथं एक अर्धा तास जाईल आरामात। टायर पण लावलाय, लॉक लावले। देखो देखो ये हो गया है पंक्चर टायर हमारा। हे बघा टायर चेंज करायचं काम चालू आहे आता सध्या तरी त्या कंडिशनला। आम्हाला काम लागलंय चांगलंच घाटामध्ये टायर पंक्चर झाल्यामुळे। आता काय स्टेपनी लावून टायर काढायचा आणि मग जोडायचा। कोणा टायर निकालाय अभी, लास्ट फिटिंग चालू आहे। मला पण आवाज आला। आम्ही आलोय आता मुंबई गोवा हायवेला। कोल्हापुरातून फोंडा घाटाने खाली उतरल्यावर
गरुड गाव लागलंय. त्या गावाच्या साईड बाजून आता हा मुंबई गोवा लागलाय. 6 पदरी असा सुंदर असा रोड आहे. आम्ही आता थांबलो एका ठिकाणी आणि जो पंक्चर झालेला टायर आहे तो पुन्हा एकदा रिपेअर करून घेतो. म्हणजे पुढे जर काही पुन्हा एकदा जर पंक्चर कोणता टायर झाला तर आपल्याला हा टायर उपयोगाला पडेल. त्यानंतर आम्ही आता चाललो कोकणाच्या दिशेने. आम्ही पोचलो आता मालवण बीचवर. हा ॲक्च्युली दांडी बीच आहे. समोर तुम्हाला दिसत असेल सिंधुदुर्ग किल्ला. बाकीच्या बोटी वगैरे लागलेल्या आहेत. आता आम्ही गाडी पार्क करणार आहे, नाश्ता वगैरे करून घेणार आणि त्यानंतर मग जाणार आम्ही सिंधुदुर्ग किल्ला बघायला. सिंधुदुर्ग किल्ल्याचा पुढचा लॉग हा 3रा पार्टमध्ये येईल. हा आत्ता आपला 2रा पार्ट आहे. तर ह्या 2ऱ्या पार्टमध्ये आपण आता फिरणार आहोत मार्केटमध्ये, जे बीचवर दांडी बीचवर मच्छी मार्केट चालतं. म्हणजे तिथं लिलावात मासे विकले जातात. प्रॉन्स, पापलेट, सुरमई हे सगळे मासे विकले जातात. बांगडा असेल मध्ये भेटतात. तर आम्ही आता इथून मासे घेणार आणि त्यानंतर आम्ही जिथं स्टे करणार आहे. हे मासे वगैरे बनवायला माशाचं कटिंग चालू आहे इथं. तोपर्यंत आपण आजूबाजूला जाऊन माशाचं मार्केट बघूया. तर आम्ही सुरमई घेतली, पापलेट घेतलाय, प्रॉन्स घेतला. 3 गोष्टी घेतल्यात आणि प्रॉन्स साफ करायला दिलेले आहेत. पापलेट आणि सुरमई कट करायला दिलेली आहे. तोपर्यंत आपण मच्छी मार्केट फिरूया. ते तुमच्याकडचा 400-450 रुपये किलो असे प्रॉन्स भेटतात इथं. त्यानंतर पापलेट 1000 साफ करून 7 ते 8 पीस आणि सुरमई 700-750 रुपये किलो, डिपेंड अपॉन द साईज. मच्छी मार्केटमध्ये बघताय मच्छी. एक मिनिट दाखवते तुम्हाला मच्छी मार्केट. हे आहे मच्छी मार्केट. कसं आहे काय 1000 किलो? काय काय नाही घातलं. हे बघा आपण घेतलेल्या माशांचं इथं प्रॉन्स साफ करायचं काम चालू आहे. फ्राय करायला सुरमई घेतली तर सुरमईचं कटिंग चालू आहे. त्यानंतर आपण जाणार आहोत आपल्या आणि आता आपण चाललोय आपल्या बीच साईड रिसॉर्ट किंवा बीच साईड जो आपण होमस्टे बुक केलेला आहे त्या ठिकाणी. मस्तपैकी सूर्य खाली आलेला आहे. आता सनसेट होईल थोड्या वेळानंतर, तेव्हा आपण बीचवर एन्जॉय करण्यासाठी जाणार आहोत. तर सध्या आता आपण चाललोय रूमवर. आम्ही आलो आता
त्या बीचवर मालवणच्या समोरच आपलं इकडं हॉटेल आहे. त्या हॉटेलच्या आपण बीचवर आलो आपण. मस्त बघा. रियांश येऊ कर. माझ्या आमच्या उभं पडायचं असतं, अडवून आहे. हा खेकडा म्हटलं की भाजी आहे, चावला आहे, बारका आहे देव पण तरी तुला कसला करते नांगे ओके कसते छोटे आहेत. आणि आला बाहेर दाजी बाहेर आला. उडी मारणार का खाली? नाही शेल त्याचा नाहीये. तर मस्तपैकी आता आमचं जेवण तयार झालेलं आहे. सुरमई, पापलेट आणि प्रॉन्स. आणि इथं आता तांदळाची भाकरी आहे, रस्सा बनवलेला आहे यांनी. तर हे सर्व गोष्टींचा आता आम्ही आनंद घेणार आहे. आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि नेक्स्ट पार्ट आपला येणार आहे तिसरा, जो सिंधुदुर्ग किल्ल्यावर असणार आहे. तो तुम्ही नक्की पाहायला विसरू नका. आणि हा पण आपला जर आवडला असेल तर लोकांना आपले शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.